हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज रविवारचा दिवस. रविवार म्हणजे नक्की सगळ्यांच्या इथं नॉनव्हेजच असणार, करेक्ट. तर आमच्या इथं पण नॉनव्हेजच आणलेलं. आज मटण आणलेलं घरी. तर आहे ना, मी आज आहे ना मटणची भाजी आणि बिर्याणी केलेली. विहानला आहे ना बिर्याणी खूप आवडते, त्यामुळे त्याच्यासाठी केलेली बिर्याणी. तर त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण केलेली. तर आहे ना, पहिले मी इथं आहे ना भाजी करत आहे बरं का. तर आहे ना तेल टाकलेलं, तेलामध्ये आहे ना थोडा मसाला टाकलेला, खडी मसाला टाकलेला. आणि आमच्या इथे आहे ना जास्त मसाला खात नाहीत, त्यामुळे आहे ना कमीच टाकलेला मी खडी मसाला. छान परतून घ्यायचा खडी मसाला. परतून झाल्यावर आहे ना त्यामध्ये मी हे काय म्हणतात, खोबऱ्याची खीस टाकलेली. खोबऱ्याची खीस पण छान परतून घ्यायची. मग नंतर कांदा टाकायचा, कांदा पण छान परतून घ्यायचा, म्हणजे कसं ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं परतून घ्यायचा कांदा, खोबऱ्याची खीस. मग नंतर आहे ना अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली त्यामध्ये. हे सगळं छानपैकी परतून घ्यायचं, म्हणजे काय म्हणतात ब्राऊन कलर येईपर्यंत. आणि वास पण येतो बरं का छानपैकी. तर आहे ना तोपर्यंत आहे ना छान ब्राऊन होईपर्यंत आहे ना छान परतून घ्यायचं. मला काही तेवढं एक्सपिरियन्स नाही बरं का कुकिंगचा. जस्ट असं मी करत आहे, तर आहे ना तुम्हाला पण आहे ना जस्ट असं व्हिडिओ काढलेला आज. तर हे माझ्या पद्धतीनं केलेलं बरं का, हे भाजी आणि बिर्याणी. तर बघा, हे असं छान परतून घ्यायचं, असं ब्राऊन होईपर्यंत छानपैकी. थोडं 1 मिनिट लागेल परतून वगैरे घ्यायला. तर छान असं पैकी परतून घ्यायचं. ब्राऊन होईपर्यंत छानपैकी असं परतून घ्यायचं. मग नंतर आहे ना त्यामध्ये मटण टाकायचं. मटण आणि मग नंतर आहे ना मसाले वगैरे आपल्या इथं असतात ना, एव्हरेस्ट मटण मसाला किंवा सूर्या मटण मसाला वगैरे असं असतं ना. तर त्यामधलं आहे ना मी सूर्या मटण मसाला यूज करते. तर मी ते टाकलेलं आहे इथं भाजीमध्ये. सूर्या मटण मसाला छान असतं बरं का, गरम मसाला. तर मग आम्ही जास्त करून तेच मसाला यूज करतो तिथं नॉनव्हेजसाठी. म्हणजे मटणची भाजी असो का चिकनची भाजी असो, जास्त करून आम्ही सूर्या गरम मसालाच यूज करतो. तर इथं आहे ना हे बघा, मटण टाकलेलं. मटण टाकून पण आहे ना छानपैकी असं परतून घ्यायचं. छान असं परतून घेतल्यावर म्हणजे कसं ते सगळं आपण जे मसाला टाकलेला ना, म्हणजे मटणला छानपैकी असं लागेल तसं परतून घ्यायचं. मग नंतर थोडंफार हळद आणि मिरची इथं मी कमीच टाकलेली, कारण की आमच्या इथे ना जास्त तिखट नाही खात, त्यामुळे ना मिरची पण कमी टाकलेली. तुम्हाला जसं टाकू वाटेल तसं तुम्ही टाकू शकता तुमच्या पद्धतीनुसार. मग नंतर ह्याच्यामध्ये आहे ना काय म्हणतात आपलं धण्याची पूड टाकलेली. आणि हे बघा इथं सूर्य मसाला आम्ही यूज करतो ना, तर हे मसाला टाकलेला 2 स्पून. मग नंतर टाकून आहे ना हे छानपैकी असं परतून घ्यायचं. असं छानपैकी परतून झाल्यावर आहे ना थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे शिजण्याकरिता. जेवढं आपलं ते शिजल ना मटण, तसं पाणी टाकायचं. मग नंतर आहे ना ह्याच्यामध्ये आणि आम्ही पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली. आणि मी शिजतानाच टाकते, कारण की आहे ना ही पुदिना आणि कोथिंबीरीचा कसा छानपैकी स्वाद येतो शिजतानाच टाकलेलं. असं छानपैकी टाकून घेतल्यावर मग नंतर आहे ना कुकरचं असं झाकण लावून आहे ना थोडे, म्हणजे किती 5 ते 6 शिट्ट्या येईपर्यंत आहे ना लावून ठेवायचं कुकर. मग नंतर आहे ना हे झाल्यावर भाजी मी आहे ना बिर्याणीची तयारी केलेली. पहिले आहे ना मटण मॅरिनेट करून घेतलेलं. मटणमध्ये आहे ना थोडासा मसाला आणि तिखट आणि हिरवी मिरची थोडी आणि हळद आणि लिंबूचा रस वगैरे हे सगळं टाकून आहे ना मॅरिनेट करून घेतलेलं. मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट वगैरे हे सगळं टाकून मॅरिनेट करून घेतलेलं. आणि मसाला पण मसाल्याची पण पावडर थोडीशी टाकायची. मग असं मसाला पण टाकून घ्यायचा. इथं पण मी आहे ना गरम मसाला यूज केलेला. तर गरम मसाला टाकून घ्यायचा आणि हे सगळं मॅरिनेट करून आहे ना हे बाजूला ठेवायचं.
घेऊन आहे ना, बिर्याणीचे तांदूळ असतात ना, हे घेऊन आहे ना शिजायला ठेवलेलं. आणि त्याच्यामध्ये पण आहे ना असं 1 चम्मच तेल टाकलेलं आणि थोडंफार खडी मसाला टाकलेला आणि भातापुरतं जेवढं ते शिजतील ना त्यापुरतं मीठ टाकायचं. आणि भाजीचं आपण मॅरिनेट करून ठेवलं ना त्या भाजीपुरतं सेपरेट त्यापुरतंच आहे ना मीठ टाकून ठेवायचं. म्हणजे हे कसं दोन्ही सेपरेट असल्यासारखं करून बाजूला ठेवायचं. आणि मग नंतर आहे ना कांदा मसाला हे सगळं आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ना मटण, हे सगळं असं छानपैकी आहे ना टाकून घ्यायचं. आणि पुदिना कोथिंबीर वगैरे हे सगळं छानपैकी टाकून घेऊन आहे ना असं छान परतून घ्यायचं. परतून घेतल्यावर थोडंफार आहे ना म्हणजे पाणी टाकायचं त्याच्यामध्ये शिजण्याकरिता. आणि ते झालं की आहे ना इकडं बघा, हे बघा हे असं तांदूळ शिजायला पाहिजे. मग मी पाणी ते काढून घेऊन आहे ना तांदूळ पण आहे ना नंतर परत टाकलेलं याच्यामध्ये. आणि वरून आहे ना असं कोथिंबीर आणि पुदिना वरून टाकलेलं. आणि नंतर हे पुदिना आणि कोथिंबीर टाकल्यावर आहे ना छानपैकी असं दमवर ठेवायची बिर्याणी. हे झाल्यावर आहे ना म्हणजे कमीत कमी 5 ते 10 मिनिट ठेवल्यावर आहे ना होऊन जाते बिर्याणी रेडी. हे बघा इथं झालेलं बघा रेडी बिर्याणी आणि भाजी पण. आणि हे नॉनव्हेजसोबत आहे ना आम्हाला आहे ना नक्की हे रायता करावंच लागतं, तर रायता पण केलेलं आहे इथं. आणि हे खूप सॉफ्ट झालेले पीसेस इथं आहे ना तुम्हाला मी दाखवते किती सॉफ्ट आहे पीस. बघा हे बघा बिर्याणीमधले किती असं मऊ झालेले पीसेस. छानपैकी असं शिजवून घ्यायचं. चला तर मग बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू बाय.